नमस्कार, मी पाटील श्रीहरी आज या ठिकाणी उभा आहे तो महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी या विषयाचा परामर्श घेण्यासाठी। मित्रांनो, आजचं जग हे एआयचं आहे, साक्षरतेचं जग आहे, आधुनिकीकरणाचं जग आहे। पण या जगात आजही भरपूर खेड्यापाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये असे अनेक विद्यार्थी दिसून येतात जे स्वतःच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणाचा विचार करण्यासाठी सरकारने अनेक शिष्यवृत्ती योजना आखल्यात। त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या 14 शिष्यवृत्ती योजना तसेच केंद्र सरकारच्या 3 शिष्यवृत्ती योजना आहेत। या शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी एकदम चोखपणे केली जाते, पण आजही काही 2-3 योजना आहेत ज्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या दिसून येतात आणि त्या योजनांचा लाभ पाहिजे तसा जनसामान्यापर्यंत पोहोचताना दिसून येत नाही। मित्रांनो, अनेक विद्यार्थी शिक्षणाकडून दूर जातात कारण त्यांना त्यांच्या वाड्या वस्त्यांमध्ये खेड्यापाड्यामध्ये पाहिजे त्या शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत आणि जर शहरात जाऊन शिकायचं म्हटलं तर त्यासाठी पैसा लागतो। आणि मग आम्ही म्हटल्याप्रमाणे जग फार वेगानं क्रांती करते, वेगानं बदलते आणि या बदलत्या जगात पैशाला फार महत्त्व येऊन गेले। पण महाराष्ट्र सरकारची जी शिष्यवृत्ती योजना आहे ती लोकांना किंवा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देते, कारण असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांची शिक्षणाची आशा किंवा इच्छा मावळून गेली आहे। पण या मावळलेल्या आशेच्या काळ्या कुट्ट अंधारात महाराष्ट्र सरकारच्या या शिष्यवृत्ती योजना मशाल पेटवण्याचं काम करतात आणि या पेटवलेल्या मशालीच्या प्रकाशातच अनेक सूर्य उगवतात आणि हे उगवलेले सूर्य पूर्ण देश किंवा राष्ट्र तळपून टाकतात। याची अनेक उदाहरणं आपण याच्या आधी पाहिली आहेत। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अशी खूप मोठी नाव आहेत जे शिष्यवृत्तीच्या बळावरच इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले आणि त्यांनी पूर्ण देशाचाच कायापालट करून टाकला। आज ही भ्रष्टाचारासारखी जी गोष्ट आहे, जी खूप गहन विचार करण्यासारखी आणि अगदी गलिच्छ गोष्ट आहे, ती देशाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येते आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची घडताना दिसत आहे। यामध्ये सरकारने तसेच प्रशासनाने लक्ष द्यावे आणि हे भ्रष्टाचार जो शिष्यवृत्ती सारख्या अतिशय पारदर्शक असलेल्या गोष्टीमध्ये ज्यांचं काम एकदम पूर्ण पारदर्शकतेने व्हायला पाहिजे अशा योजनांमध्ये या गोष्टी कुठेही खंड न पडू देता जे ज्ञानगंगा वाहण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते ते अविरतपणे व्हावं एवढाच माफक आशावाद। तसेच जे लोक मातीत मिसळले आहेत, जे विद्यार्थी मातीत मिसळले आहेत, तळागाळातले आहेत, त्यांना आकाशाला गवसणी घालण्याचे जे स्वप्न पाहतात ते स्वप्न या शिष्यवृत्ती योजनेमुळे पूर्ण होतात आणि अशी भरपूर उदाहरणं आहेत जे या शिष्यवृत्ती योजनेमुळे त्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातलीच काय, त्या आकाशावर राज्य करण्याचे स्वप्न सुद्धा पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण केले। त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या स्तुत्य उपक्रमाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे। या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारला खूप खूप धन्यवाद आणि अशा योजना इथून पुढेही भरपूर राबवल्या जाव्यात। गोरगरीब विद्यार्थ्यांचा किंवा गोरगरीब जनतेचा आणि विविध समाज घटकांचा त्यांचा विचार सरकारने कायमस्वरूपी करावा एवढाच माफक आशावाद। या ठिकाणी इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।